प्रश्नाचं उत्तर मला हवंय. प्रश्न जर समर्पक असेल तर उत्तर नक्कीच लावे. नियतीचा नियम आणि काळाचा कायदा मोडण्याचा अधिकार महल तुम्हाला दिलाय. मी अधिकारासाठी ओशाळलो नाही, हापापलोच नाही आणि अधिकार मागण्यासाठी कुणाच्या उंबरठ्यावर गेलो नाही आणि गरजही भासणार. मग राजा शिवराजाचा नशिबाचा पुत्र संतती नसेल, मग आशीर्वाद का दिला? स्वबळावर, स्वइच्छेवर आणि माझ्या तत्वावर विश्वास आहे, त्या विश्वासाच्या बळावर शब्द दिलाय. पण जो आशीर्वाद तुम्ही दिला त्यामुळे कुठेतरी देव कार्याला फळ निर्माण होतोय. एका भक्ताचं दुःख दूर होतंय, यामुळे देव तत्वाला डाग लागतोय, देव तत्व कमी होतंय हे सांगताना या देवताला काहीच वाटतही नाही. याला कारण आहे काय? नियतीच्या नियमाबाह्य कुठली देवता वागू शकत नाही हे तुम्ही सुद्धा पूर्णपणे जाणता आहात. हे नियतीचे नियम आणि देवताचा रिवाज मला सांगू नका. देवतांचा जर पाडा वाचला ना तर वेळ थोडका पडेल मला. तिथपर्यंत मला जायचं आणि जायला देऊ नका एवढं सांगतो. आपण मार्गस्थ व्हा. जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादामुळे कुठेतरी देव कार्याला गडबड लागता याच्यासाठी हा कालपुरुष तुमच्यावर आहे. आता आशीर्वाद दिलाय त्यामुळे देव कार्याला गालबोट लागतंय. लागलेला डाग फोडण्याचं सामर्थ्य देवता नाही का? खोडा ना. देवता सामर्थ्य आहे पण कुठली देवता वेद मर्यादेच्या बाहेर जाऊ शकत नाही हे तुम्ही सुद्धा पूर्णपणे जाणता आहात. आता नशिबात हे लिहिलंय, हे ज्या विश्वात घडलं जातंय. मला लिहिलंय तेच घडणार आहे. या देवताने काय काय केलंय मला ठाऊक आहे. जिथं मेलेली माणसं या देवताला जिवंत केली त्यावेळी देवताचा रिवाज आणि काळाचा कायदा याचा फरकात्मा देवता मान्य आहे. कारण ते नियतीचा दिलं होतं. नियती जे घडवते ते ज्या विश्वात घडलं जातंय. त्या नियतीवर मला मात करायची आहे. एका दुःखिताचा दुःख मी दूर केलंय यासाठी देव माझं वाटतंय ते तुम्ही करू शकता. मग जर का असं असेल मग नाविलाजा कालपुरुषाने ज्याला अन्याय केलाय त्याला शासन कालपुरुष करणार. तुम्ही देव या भक्ताला शासन करणार. कुशाल तुम्ही शासन करावं आणि या भक्तानं ते पाहावं. मग मलाही पाहिजे पण त्या भक्ताला तुम्ही तुमचा सत्य करणार आहात. आणि तो कधी खोटा होणार नाही. बोललेले शब्द मुखातून बाहेर पडेल. वागेश्वरी सूर्याचा प्रकाश जेवढा सत्य आहे तेवढे आमचे शब्द सत्य आहे. खोटे करण्याची ताकद त्या देवतांनाही नाही. आत्मविश्वासाने सांगतोय. महान आत्मविश्वास हा नाशात कारणीभूत ठरावा झाली ठेवा. आमचा आत्मविश्वास पक्का आहे, तो दुबळा नाही. त्या आत्मविश्वासाच्या बळावर शब्द दिलाय मी.